आजच्या पावन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष मंचावर मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित मित्रमैत्रिणींनो, आज मी राजमाता जिजाऊ यांचे जीवन कार्य याविषयी बोलणार आहे. राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजांचे आई होते. त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते. त्यांना सर्वजण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाबाई असे म्हणत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झाला. लहान वयात त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्या एक कुशल योद्धा होत्या. घोडेस्वारी, तलवारबाजी अशा अनेक कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यांच्या शौर्यासाठी व निर्भयतेसाठी त्या ओळखल्या जायच्या. त्या एक आदर्श आई होत्या. त्यांनी शुभांना धैर्य, परोपकार, शौर्य, निर्भयता, आत्मविश्वासाचे धडे दिले. त्यांनी एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शुभांना तयार केले. त्यांनी आई व वडिलांची दोन्ही कर्तव्ये पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराज कैदेत असताना त्यांनी राजकारभाराची सूत्रे हाती घेऊन संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेल्या जिजाबाईंनी 17 जून 1674 रोजी मृत्यू झाला. जाता जाता एवढेच बोलायचं वाटते की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढणं मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे शोळे, एवढं बोलून मी माझे भाषण